अरे सारखं घे म्हणून एक नियोजन आणि जिल्ह्यात त्यांनी एसपी साहेबांनी सांगितलं की वाहतूक बंद करा बंद करा. किती गाड्या आहेत जिल्ह्यात तुमच्या? 60-70 हजार गाड्या ज्या प्रायव्हेट गाड्या आहेत पाटण खोऱ्यातच 15,000 असतात. मी माहिती घेतली आता मी माहिती घेतली 15 दिवस माहिती 40-41,000 अहो एवढा अधिकृत आकडा नाही बंद केले ते तरी साहेबांना चालू करायला नाही ते चालू आहे म्हणजे अख्ख्या जिल्ह्याला नियम लागू बरं आमचं एकच विनंती आहे की आम्हाला ते ग्रामीण परवाने जर दिले गेले तर ते बरं होईल. कारण काय होतं दरवेळेस एसपी आले नवीन की ते वडा बंद करा म्हणणार किंवा काय बऱ्याचशाच गोष्टीचं ते सारखंच कोण झालं काय झालं की वडा बंद करा. पहिल्यांदा गाव कुठला वडापावर असतो ते वडा म्हणजे एकदम वाटतं की सगळ्यांना वाटतं की एकदम दोन नंबर कसे मारायचं आहे. काय म्हणतोय एसपीना आरटीओ बोलू का कलेक्टर ऑफिस? कलेक्टर ऑफिसला आरटीओला कलेक्टर एसपी ऑफिसलाच बोलवा ना. एसपी किती वाजता येतात आपल्याला ही बंद व्हावं म्हणून 18 अंमलादान सातारा, सांगली आणि कोल्हापूर हा एक आरटीओ होता. आता वेगवेगळा झाला. त्यावेळेला ग्रामीण प्रमाणे सोडलं पण सातारा जिल्ह्याला मिळालं नाही. सांगली कोल्हापूरला मिळालं. सातारा जिल्ह्यालाच मिळालं नाही. त्याचं कारण त्या महाबळेश्वरच्या एका संघटनेने सांगितलं की आम्हाला अडचण होईल म्हणून ते मिळालं. काय मिळालं नाही? जिल्ह्याला मिळालं. आपल्याला एकच होता फक्त ग्रामीण परवाने फक्त सातारा जिल्ह्याला फक्त मिळालं. आपल्या अरे जरा गप बसता का जरा.